नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण चुकांमधूनच कसं शिकतो? आज आपण एल थॉर्नडाईक यांचा प्रसिद्ध प्रयत्न प्रमाण सिद्धांताबद्दल बोलणार आहोत. सीटीईटी आणि टेट सारख्या शिक्षक पात्रता परीक्षांसाठी हा विषय खूपच महत्वाचा आहे. चला तर मग सुरू करूया. एडवर्ड ली थॉर्नडाईक यांना शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक असं उगाच नाही म्हणत. शिकण्याची प्रक्रिया नक्की कशी काम करते यावर त्यांनी केलेलं काम इतकं इतकं मूलभूत आहे की त्यांना हा मान दिला जातो. तर मग हा सिद्धांत आला कुठून? त्याचा आधार होता एक खूपच इंटरेस्टिंग प्रयोग, एका भुकेल्या मांजरीचा आणि एका खास पेटीचा. चला बघूया नेमकं काय होतं हे. कल्पना करा, एक खास डिझाईन केलेली पेटी आहे जिचं बार एका लिव्हरवर पाय पडल्यावर उघडतं आणि त्या पेटीत बंद आहे एक भुकेली मांजर. तिला बाहेरून दिसतोय तिचा आवडता मासा, म्हणजे बाहेर पडण्यासाठी तिच्याकडे एक मोठं कारण होतं, तिची भूक. आता सुरुवातीला काय झालं असेल? ती मांजर तर पार गोंधळून गेली. इकडे उड्या मार, तिकडे धडपड कर, सळ्यांना चाव, म्हणजे जे काय करता येईल ते सगळं तिने करून पाहिलं. हेच होते तिचे ट्रायल्स म्हणजे प्रयत्न. आणि अर्थातच त्यातल्या बऱ्याच होत्या एरर्स म्हणजे चुका. पण याच धडपडीत काय झालं माहितीये? अचानक तिचा पाय एका लिव्हरवर पडला आणि खडक न कडक दार उघडलं. आणि बक्षीस तो मासा. थॉर्नडाईक यांनी हे परत परत करून पाहिलं आणि त्यांना एक गोष्ट लक्षात आली. हळूहळू मांजरीच्या चुका कमी होत गेल्या आणि ती खूप लवकर बाहेर पडायला लागली. आणि मग शेवटी तर कमालच झाली. एक वेळ अशी आली की मांजरीला पेटीत टाकल्या टाकल्या ती थेट त्या लिव्हरवर पाय द्यायची आणि बाहेर. म्हणजे काय? तर ती आता शिकली होती अनेक प्रयत्न आणि चुकांमधून. आणि बस, मांजरीच्या शिकण्याची ही जी पद्धत आहे ना, याच निरीक्षणावर आधारित आहे थॉर्नडाईक यांचा जगप्रसिद्ध प्रयत्न प्रमाण सिद्धांत, ज्याला आपण ट्रायल अँड एरर थिअरी असेही म्हणतो. म्हणजे काय? अगदी सोपा आहे. एखादी गोष्ट शिकताना आपण अनेक प्रयत्न करतो, चुका करतो, त्यात चुका सुधारतो आणि शेवटी यशस्वी होतो. ह्याच प्रक्रियेला प्रयत्न प्रमाण शिक्षण म्हणतात. आपण सगळ्यांनीच हे अनुभवलेलं आहे. आठवून बघा, सायकल शिकताना किती वेळा पडलो आपण? सुरुवातीला बॅलन्स जात होता, पण प्रयत्न करत राहिलो आणि शेवटी शिकलोच की नाही? हेच तर आहे ट्रायल अँड एररचं अगदी परफेक्ट उदाहरण. बरं, हा सिद्धांत मांडूनच थॉर्नडाईक थांबले नाहीत. त्यांनी यातून शिकण्याचे 3 खूप महत्वाचे नियम सांगितले. आणि हो, परीक्षेसाठी हे 3 नियम अत्यंत महत्वाचे आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. पहिला नियम, सज्जतेचा नियम किंवा लॉ ऑफ रेडीनेस. हा नियम काय सांगतो? तो सांगतो की शिकण्यासाठी शिकणारा आधी तयार पाहिजे, म्हणजे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तो तयार असायला हवा. आता त्या मांजरीच्या प्रयोगात काय होतं? ती भुकेली होती म्हणून बाहेर पडण्यासाठी सज्ज होती. तसंच वर्गात मुलांमध्ये शिकण्याची उत्सुकता, इच्छा असेल तरच ते शिकतील ना. जबरदस्तीने शिकून काही उपयोग होत नाही. आता दुसरा नियम, सरावाचा नियम किंवा लॉ ऑफ एक्सरसाइज. हा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. एखादी गोष्ट आपण जितका जास्त वेळा करतो, तिचा जितका जास्त सराव करतो, तितकी ती पक्की होते. शाळेत पाढे का पाठ करून घ्यायचे? याच नियमामुळे. सरावानेच गोष्ट डोक्यात फिट बसते. आपण नेहमी म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. ही म्हण अगदी ह्याच नियमावर आधारित आहे. जसं की पहाडे पाठ करणं किंवा रोज गणिताची उदाहरणं सोडवणं. जितका सराव जास्त, तितकं ते ज्ञान पक्कं होतं आणि ऐनवेळी पटकन आठवतं. आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. हा नियम एकदम सरळ आहे. ज्या कामाचा परिणाम आपल्याला चांगला वाटतो, समाधान देतो, ते काम आपण परत करतो. आणि ज्याचा परिणाम वाईट, त्रासदायक असतो, ते काम आपण टाळतो. उदाहरणार्थ, वर्गात एखाद्या मुलाने बरोबर उत्तर दिलं आणि बाईंनी शाब्बास अशी पाठीवर थाप दिली. आता हा झाला चांगला परिणाम, बरोबर? मग पुढच्या वेळी तो मुलगा उत्तर द्यायला अजून उत्साही असेल, त्याला प्रेरणा मिळेल. चला, एक छोटासा प्रश्न. विचार करा, शिक्षक एक नवीन कविता शिकवल्यानंतर मुलांकडून ती 5 वेळा म्हणून घेतात. मग इथे ते थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाचा वापर करत आहेत? बरोबर ओळखलं, सरावाचा नियम. तर हे झाले 3 नियम. पण मग या सिद्धांताचं आपल्या शिक्षण पद्धतीत म्हणजे शिक्षकांसाठी काय महत्त्व आहे? चला, ते समजून घेऊया. बघा, हा सिद्धांत शिक्षकांसाठी एक प्रकारे गाईडबुकच आहे. तो सांगतो की मुलांना शिकण्यासाठी आधी तयार करा, त्यांच्यात आवड निर्माण करा. हा झाला सज्जतेचा नियम.
तो हेही सांगतो की सराव किती गरजेचा आहे. तो हेही अधोरेखित करतो की शाब्बासकीसारखं बक्षीस किती मोठा परिणाम साधू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना चुका करू द्या, कारण चुका करणं हे शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यामुळे शिक्षकांनी पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. शेवटी जाता जाता एक प्रश्न विचार करा, एका मांजरीवर केलेला हा प्रयोग जो 100 वर्षांपेक्षाही जुना आहे, त्यातून आलेले नियम आजच्या या टेक्नॉलॉजीने भरलेल्या आधुनिक क्लासरूममध्ये सुद्धा कसे लागू पडतात. शिकण्याची मूळ प्रक्रिया खरंच बदलली आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?